आता काय म्हणलंय बा, बॉडी ऑफ वेट डब्ल्यू न्यूटन ऑन सरफेस ऑफ अर्थ सरफेसवर, इट्स वेट ॲट हाईट इक्वल टू हाफ ऑफ रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे वेट विचारलंय, बट कुठे? ॲट हाईट इक्वल टू किती? रेडियस बाय एवढ्या हाईटवर. अंडरस्टूड? आता ऐका बघा, लक्ष द्या. आपल्याला वेट फाइंड करायचं आहे. डब्ल्यू इज इक्वल वॉट? बेसिक फॉर्म्युला डब्ल्यू इज एम इंटू जी. मग एम तर सेम असतंय, फक्त जी फाइंड करायचं असतं. मग ह्याला फॉर्म्युला अप्लाय कुठला होतोय? जी विथ हाईट व्हेरिएशन, ते जी विथ डेप्थ व्हेरिएशन, काय जी विथ लॅटिट्यूड ओमेगा व्हेरिएशन? नाही, हाईट आहे ना यामध्ये. आपल्याला जी विथ हाईटचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. जी एच इज, तुम्ही लिहून घेतलं परत, जी आर अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर. बरोबर आहे का नाही? अंडरस्टूड? मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, मी हा प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व्ह करायला तुम्हाला काय माहित पाहिजे? आर प्लस एच ची व्हॅल्यू किती येते? आर किती आहे? आर. एच किती आहे? R/2. ह्या दोघांचं ऍडिशन किती येईल? बरोबर, 1 प्लस हाफ हे ऍडिशन होणार आहे. 1 प्लस हाफ किती येणार? क्रॉस मल्टिप्लाय 3R. हे 2 प्लस 1 झालं श्रद्धा. मग हे 3R/2. 3R बाय हाऊ मच? इज इट क्लिअर? त्यामध्ये काय डाऊट आहे? ओके, मग आन्सर काय येईल सांगा? जी साठी ऍटलिस्ट. आता 3R/2 खाली आहे, आर वरचं ग्रेड कॅन्सल. 3/2 खाली आहे ना, मी इनवर्स होणार त्याचं 2/3 होणार, त्याचा स्क्वेअर म्हणजे किती होणार? बी ऑप्शन येणार. असं डायरेक्टली एक्झाम मध्ये आता आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला जीएच इज इक्वल टू वॉट? फॉर्म्युला काय पाठ होतोय? जीएच इज जी, बघा लक्ष द्या, एक मिनिट आहे का, आर अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर, राईट? बट मला इथे वेट पाहिजे, पण दोन्ही साईडला मी मास न मल्टिप्लाय करतो, एम जी एच एम जी, आणि सायमल्टेनियसली कॅल्क्युलेशन स्टार्ट करतो. आर अपॉन आर प्लस एच किती आहे? 3R/2 चा स्क्वेअर. बरोबर, ह्यातलं काय कॅन्सल होणार? दिस आर गेट कॅन्सल, राईट? आणि त्यामुळे त्यामुळे काय झालं? त्यामुळे एम जी एच म्हणजे काय? एम जी एच म्हणजे डब्ल्यू एच इज इक्वल एम जी म्हणजे काय? डब्ल्यू. आणि 3/2 आहे ना, खाली आहे ते डिवाइड बाय, ते होणार मल्टिप्लाय 2/3 चा स्क्वेअर. म्हणजे किती आलं? इट इज फायनल आन्सर 2 स्क्वेअर 4. 4W बाय हाऊ मच? 4W बाय. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? अंडरस्टूड? इज इट राईट? नथिंग बट ऑप्शन बी.